शुभ सकाळ सर्वांना। तर चला आता मॉर्निंगलाच मी सुरुवात केली आहे ब्लॉग बनवायला। इथं छान मी परीसाठी डाळिंब सोलून देते, कारण की मला आज बनवायची आहे मिसळ आणि मिसळ बनवायला थोडा टाईम आहे, त्यामुळे म्हटलं तिला आधी डाळिंब सोलून देते। आणि ती डाळिंब खाते तोपर्यंत बाहेर एक मटकीवाली आली होती, तिच्याकडे मी मटकी घेतली मिसळ बनवण्यासाठी। आणि जास्त भूक लागली होती, मिसळ बनवायला सुद्धा टाईम होता, त्यामुळे मी आधी ना पोहे बनवून घेतले माझ्या आणि अक्षूसाठी। तर छान आम्ही इथं मस्तपैकी पोहे बनवले, गरम गरम पोहे खाऊन घेतले। आणि आमची इथंच आहे ना एक दुकान आहे, तिथं फक्त सॅटर्डे संडे तुपातली जिलेबी मिळते। खरंच खूप छान आहे, टेस्टी खूप त्याची मस्त आहे, तुम्हीसुद्धा एक खाऊ शकता। त्यानंतर घरी आलो जिलेबी घेऊन आणि गरम गरम जिलेबी बनवले त्यांनी आमच्यासमोर, खूप छान होते। तर तुम्ही कधी अशी दुधामध्ये जिलेबी बुडवून खाल्ली का, मला कमेंट करून नक्की सांगा। तर हे माझ्यासाठी नाही, मी दादांसाठी दिली होती जिलेबी आणि दूध। त्यानंतर मी लगेच इथे मिसळसुद्धा बनवायला घेतली। सगळा मसाला वगैरे छान भाजून घेतला, कोथिंबीर वगैरे छान पाण्यामध्ये भिजवून घेतली, कारण खूप माती असते कोथिंबीरला। सगळा मसाला रेडी वगैरे केला आणि नंतर मी त्याला फोडणी दिली। तर छान मिसळ बनवली होती, खूप दिवसानंतर बनवली घरामध्ये, कारण संडेला आज सगळेच घरी होते। म्हटलं चला नाश्त्याला पण मिसळ बनवूया। तर तरी पण मला मिसळ बनवताना मी 12 वाजता बनवल्या घेतली, तरी होण्याकरता आम्हाला दुपारी 1:30-2 वाजता आम्ही जेवण केलं। म्हणजे आज मिसळचंच आमचं जेवण झालं, नाश्त्याची मिसळ आम्ही दुपारी जेवायला खाल्ली आहे। तर छान मिसळ वगैरे खाल्ली मस्तपैकी आणि मग आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर। तर बाहेर कशासाठी, तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की मला आणि ताईसाठी मी ड्रेस घेतला होता, तेव्हाच मला मम्मीसाठी सुद्धा घ्यायचा होता, पण त्यावेळेस मम्मी नव्हत्या म्हणून मी नाही घेतला। तर आज मम्मीला घेऊन गेलो ड्रेस घेण्यासाठी। छानपैकी आम्ही ड्रेस पसंत करत होतो, पण त्या मुलीसुद्धा खूप छान खेळत होत्या तिथे आणि ऑलमोस्ट या दुकानामध्ये आम्ही खूप वेळा जाऊन आलो, त्यामुळे मुलीसुद्धा त्यांच्या थोड्याशा ओळखीच्या झाल्यात, मस्त खेळतात। त्यानंतर लगेच आम्ही घरी निघालो। घरी निघताना थोडासा पाऊस आला म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो, थोडी भूकही लागली होती परीला, आणि दुपारी तिने मिसळ नव्हती खाल्ली, तिच्यासोबत आम्ही सुद्धा खाल्लं। तर आमच्यासाठी मी पनीर पुलाव घेतला होता आणि तिच्यासाठी मसाला पापड। तर खूप तिखट होता, एवढं काही आवडलं नाही मला आजचं जेवण, कारण की खूप गर्दी होती, त्यांच्याकडे वेटिंग खूप होती, तर त्याच्यामुळे मग कदाचित असं झालं असेल, कधीतरी होतं असं। तर तिथनंच मम्मीला येण्यासाठी पार्सल घेऊन आलो पनीर चिली। तर असा होता माझा आजचा संडे। तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा।